हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 3 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 3 सप्टेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ते आपले चीफ जस्टिस NV रामण्णा यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे आणि त्यांनी एका पिटिशनचं जजमेंट देत असताना हे वक्तव्य केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्या वक्तव्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, तर मीडिया प्लॅटफॉर्म जेवढे आहेत ना ते बऱ्यापैकी मीडिया प्लॅटफॉर्म हे कम्युनल बेसवरती कमेंट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात, कम्युनल बेसवरती न्यूज देताना आपल्याला पाहाव्यास मिळतात असं त्यांनी सांगितलं. एक्झॅक्ट त्यांचे वर्ड हे आहेत की द प्रॉब्लेम इज एव्हरीथिंग इन दिस कंट्री इज शोन विथ अ कम्युनल अँगल बाय अ सेक्शन ऑफ मीडिया. द कंट्री इज गोइंग टू गेट बॅड नम अल्टिमेटली. म्हणजे आता पिटिशन कशाशी रिलेटेड होती, तर कोरोना व्हायरसच्या कालखंडात ज्यावेळेस कोरोना व्हायरस आला त्यावेळेस तबलिकी जमात, मुस्लिमांची तबलिकी जमात जी आहे ना त्यांची एक मीटिंग होती आणि त्यानंतर काय मीडिया प्लॅटफॉर्मनी काय केलं, तर या तबलिकींमुळंच कोरोना व्हायरस खूप जास्त प्रमाणात पसरला आहे असं सुद्धा काही मीडिया चॅनल्सने असतील, काही मीडिया प्लॅटफॉर्म्सचे असतील तशा प्रकारच्या न्यूज चालवल्या आणि त्या संदर्भात ही पिटिशन होती आणि त्यावरती मग NV रामण्णा जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी हे स्टेटमेंट त्याच्यामध्ये दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते की काही मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत ते अशा प्रकारे कम्युनलाइज्ड न्यूज देत असतात. त्यामुळं खरं तर आपल्या देशाची जी छबी आहे ती जगामध्ये कुठंतरी मलिन होते असं सुद्धा त्यांनी या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आता याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपण काय घेऊ शकतोय, तर कम्युनलिझमचा उल्लेख आला इथं. मग ते कम्युनलिझम आपल्याला डायरेक्ट सिलेबसमध्ये आहे, GS फर्स्टमध्ये आहे कम्युनलिझम. सोशलॉजीचा जर सिलेबस आपण सोसायटीचा बघितला तर त्याच्यामध्ये कम्युनलिझमची कन्सेप्ट आहे. त्यानंतर त्याची एक आयडियोलॉजी काय आहे ही सुद्धा आहे. त्यामुळं कम्युनलिझम ही कन्सेप्ट काय आहे ना त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे, त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. ही कन्सेप्ट नेमकी काय आहे ती सखोलमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. हा पहिला की पॉईंट झाला. दुसरा की पॉईंट काय, तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया इतर NV रामण्णा हे बोलत आहेत. त्यामुळं याच्या अंतर्गत आपण हे बघू शकतो की चीफ जस्टिस ऑफ इंडिया ची निवड कशा पद्धतीने होते, त्याला क्वालिफिकेशन काय आहे, क्रायटेरिया कोणता फुलफिल करावा लागतो, घटनेमध्ये त्याची काय तरतूद आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. हे 2 की पॉईंट आपल्या या न्यूजमधून होऊ शकत आहेत. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आत्ता महत्त्वाचा पॉईंट इंडियासाठी कोणता आहे, महत्त्वाचा कन्सर्न इंडियासाठी कोणता आहे, तर अफगाण ओरिजिन टेररिस्ट अटॅक जे आहेत तो महत्त्वाचा कन्सर्न आहे. परंतु तो कन्सर्न कुठंतरी कमी झालेला, ती काळजी जी आहे आपली ती कुठंतरी कमी झाली केव्हापासून, तर कतारच्या मीटिंगपासून. पहिल्यांदाच इंडियन गव्हर्नमेंटचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी तालिबानशी चर्चा केलेली त्याच्यामध्ये पाहाव्यास मिळालं. आणि विशेष करून तालिबानकडून जे सांगण्यात आलं ना तो त्यांचा कल असा होता की इंडियासोबत आता चांगल्या पद्धतीने रिलेशन जसं पहिलं होतं अफगाणिस्तानचं तसंच आपल्याला डेव्हलप्ड विकसित ठेवायचं आहे असा कल त्यांचा दिसला. परंतु तालिबान जे आहे ना ती टेररिस्ट ऑर्गनायझेशन किंवा आतंकवाद्यांना सहकार्य करणारा ग्रुप आहे असं पहिल्यापासून मानलं गेलं आणि त्यांची जर हिस्ट्री आपण बघितली तर आपल्याला ते जाणवतं. त्यामुळं भविष्यामध्ये इंडियाला तालिबान ओरिजिन टेररिस्टचा धोका असू शकतो आणि तो खूप महत्त्वाचा कन्सर्न आहे असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या न्यूजमध्ये दोहा ॲग्रीमेंटचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग दोहा मीटिंग काय होती, तो दोहा ॲग्रीमेंट काय होता, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट होऊ शकतो. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो, तर अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे रिलेशनशिप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होऊन बसतं. आणि तिसरा की पॉईंट ऑब्वियस आहे, लोकेशन अफगाणिस्तानचं व्यवस्थितरित्या आपण मॅपवर बघून ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण लोकेशन मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. हे 3च की पॉईंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. मग ते लोकेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्या अगोदर दोहा ॲग्रीमेंटविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे. इथं विकिपीडियाच्या माध्यमातून आपण बघू शकतो की दोहा ॲग्रीमेंट 2 पार्टीमध्ये महत्त्वाचा झाला होता. तो म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये तो ॲग्रीमेंट झाला होता.
तो झाला होता फेब्रुवारी 2020 म्हणजे 29 फेब्रुवारी 2020. समजते, म्हणजे 2020 हे जे आहे ते लीप इयरसुद्धा होतं, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा. कारण फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात, ते कोणतं इयर असतं तर ते लीप इयर असतं. त्यामुळं वरून तुम्ही 29 फेब्रुवारी डेट लक्षात ठेवू शकता. 29 फेब्रुवारी 2020ला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि तालिबानमध्ये अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी करार झाला होता आणि तो दोहा या ठिकाणी झाला होता. त्यामुळे त्याला दोहा ॲग्रीमेंट म्हटलं जातं, दोहा करार म्हटलं जातं. समजते तुम्हाला? एवढी छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि त्याची लँग्वेज काय आहे तर पास्तो आहे, दारी आहे, इंग्लिश आहे. आणि 18 महिन्यांपूर्वी हा साईन्ड झाला आहे 29 फेब्रुवारी 2020ला. हे ऑलरेडी सांगितलं आहे. ही छोटीशी इन्फॉर्मेशन दोहा ॲग्रीमेंटबद्दलची विकिपीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून आपण बघितले. आता अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून घेऊयात. या मॅपमध्ये आपण बघू शकतोय की आपल्याला इथं अफगाणिस्तानचं लोकेशन पाहाव्यास मिळतं आहे. इकडून या साईडला गेला तर इथं आपला इंडिया पाहाव्यास मिळते. बाकी शेजारील कंट्री कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, इकडं चायना कंट्री आहे, त्यानंतर इकडं ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, इराण आहे. या महत्त्वाच्या अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्री मानल्या जातात. आणि बाकी टॉपोग्राफी जर बघायची झाली तर हा जो एरिया आहे तो कॅस्पियन सी म्हणून ओळखला जातो. इकडं ब्लॅक सी पाहाव्यास मिळतोय, हा मेडिटरेनियन सीचा एरिया आहे. हा जो छोटासा एरिया आहे तो तैरानियन सीचा एरिया पाहाव्यास मिळतोय. इकडं रेड सी आहे, गुल्फ पॅडन आहे. हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया म्हणून ओळखला जातो. इथं पर्शियन गुल्फचा एरिया आपल्याला पाहाव्यास मिळतोय. हा आपण प्रयत्न केला की अफगाणिस्तानचं लोकेशन बघण्याचा. पुढची न्यूज आहे ती इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळतं. आपला जो एक्सपोर्ट आहे त्याला आपण निर्यात मराठीमध्ये म्हणतो. निर्यात 45% वाढलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. 45% ती वाढलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ती झाली $33 बिलियन. ऑगस्टमधली फक्त आकडेवारी ही आपल्याला सांगत आहे. आणि जर ही कंपॅरिझन कुणाशी केलं आहे तर 2021 ऑगस्टमध्ये 45.17% जे आपला एक्सपोर्ट आहे, निर्यात आहे तो वाढलेला आहे 2020च्या ऑगस्टच्या कंपॅरिझनमध्ये. समजते? मग इथं तुम्हाला चार्टमध्ये कंपॅरिझन व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला इथं चार्ट देऊन की एक्सपोर्ट इथं सांगितले आणि इथं इम्पोर्ट. हे जे पुढची आकडेवारी आहे ते एक्सपोर्ट इम्पोर्टची आकडेवारी सांगितली आपल्याला पाहाव्यास मिळते. या रोमध्ये एक्सपोर्ट आहे, या रोमध्ये इम्पोर्ट आहे. आणि ऑगस्ट 2021मध्ये काय झालं तर आत्ताच्या ऑगस्टमध्ये, त्या ऑगस्टमध्ये 33.14 बिलियनची आपण निर्यात केली आणि 47.01 बिलियनची म्हणजे 47.01 बिलियनची आपण आयात केली म्हणजे इम्पोर्ट केली. हे ऑगस्ट 2021 मधलं सांगते. ऑगस्ट 2020 मधलं काय सांगते, ऑगस्ट 2020मध्ये आपण 22.83 बिलियन डॉलरची निर्यात केली आणि 31.03 डॉलरची आयात केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, इम्पोर्ट केलेले पाहाव्यास मिळते. आणि तेच मग आकडेवारी आपल्याला ऑगस्ट 2019चे दिले, ऑगस्ट 2019चे दिले. ती आहे आपण एक्सपोर्ट म्हणजे निर्यात केली ती 25.99 बिलियन डॉलरची आणि आयात केली होती 39.85 डॉलरची, सॉरी बिलियन डॉलरची. समजते तुम्हाला? ही तुम्हाला आकडेवारी इथं सांगितलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ऑगस्ट 2021 या महिन्याचं कंपॅरिझन निर्यातीच्या बाबतीत ऑगस्ट 2020 बरोबर केलं, ऑगस्ट 2020 बरोबर केलं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 45% वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते, जी की आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ऑगस्ट 2021चं कंपॅरिझन ऑगस्ट 2019ची केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जी एक्सपोर्टची वाढ आहे, निर्यातीची वाढ आहे ते 27.5% झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? हे आयात निर्यातीचं कॅल्क्युलेशन फिनान्स मिनिस्ट्रीनं जे जाहीर केलं आहे ते या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग एकंदरीत जर इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपण विचार केला एक्सपोर्ट इम्पोर्टचा तर आपला एक्सपोर्टपेक्षा म्हणजे निर्यातीपेक्षा आयात आपली जास्त असलेले पाहाव्यास मिळते. आणि ज्या कंट्री विशेष करून महासत्ता वगैरे असतात, ज्या कंट्री खूप श्रीमंत मानल्या जातात ना, त्यांचा एक्सपोर्ट जास्त असतो इम्पोर्टपेक्षा. अशा सुद्धा इकॉनॉमी जर तुमचा एक्सपोर्ट जास्त असेल ना तर इम्पोर्टपेक्षा एक्सपोर्ट जास्त असेल तर इकॉनॉमी खूप लवकर ग्रोथ होते, खूप फास्टरित्या ग्रोथ होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि असं असणं जरुरीचं नाही की तुमचा एक्सपोर्ट जास्तच असला पाहिजे तरच तुम्ही बिलियन इकॉनॉमीज होऊ शकता किंवा महासत्ता होऊ शकता, तुम्ही श्रीमंत देश तुम्ही होऊ शकता. काही देशांची अशी परिस्थिती आहे त्यांची जशी आपली परिस्थिती एक्सपोर्ट कमी आहे आणि इम्पोर्ट जास्त आहे.
अशी परिस्थिती आहे. परंतु त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती केली. त्याच्यामध्ये इंडस्ट्री आहे, बाकी क्षेत्र आहेत, सर्व्हिस सेक्टरमध्ये त्यांनी खूप जबरदस्त प्रगती केली. त्यामुळे ते आज श्रीमंत देश मानले जातात, महासत्ता कंट्रीज मानले जातात. आणि त्याच्यासाठीच आपली कंट्रीसुद्धा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहावयास मिळते. परंतु इम्पोर्ट एक्सपोर्टचा जर विचार केला तर आत्तापर्यंत आपण तशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रगती करू शकलो नाही. हे आपल्याला या छोट्याशा आकडेवारीवरून कन्क्लुजन समजू शकतो. कारण याच्यामध्ये एक्सपोर्ट कमी आहे आणि इम्पोर्ट खूप जास्त असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे निर्यात कमी आहे आणि आयात खूप जास्त असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपण काय घेऊ शकतो, तर पहिला की पॉईंट, इम्पोर्ट एक्सपोर्टची कन्सेप्ट ही आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आणि याचे इम्पॅक्ट अर्थव्यवस्थेवर काय होतात, त्याचे परिणाम आपल्या इकॉनॉमीवर काय होतात, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. तर आपल्याला मग इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवस्थितरित्या समजला असं त्याचा अर्थ होईल. समजते, एवढा एक की पॉईंट आपल्याला याच्यामधून घेता येऊ शकतो. दुसरा जर घ्यायचं झालं तर मग आपण एक्सपोर्ट जास्त कोणत्या गोष्टीचं जास्त एक्सपोर्ट करतो इंडिया आणि कोणत्या गोष्टीचं जास्त इम्पोर्ट करतो इंडिया, म्हणजे कोणत्या गोष्टीचं जास्त निर्यात करतो इंडिया आणि कोणत्या गोष्टी जास्त आयात करतो इंडिया, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ती उत्पादनं माहिती असणं गरजेचं आहे ज्याची आपल्याला आयात करावी लागते किंवा ज्याच्यामध्ये आपण जास्त त्या उत्पादनाची निर्यात करतो, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. एवढे की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तान पाकिस्तानशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि इंडियाचा आता वॉच कशावरती आहे, तर तालिबान आणि पाकिस्तान यांचं रिलेशन कशा पद्धतीनं होतं, यांच्या मीटिंग कशा पद्धतीनं होतात, त्याच्यात काय निर्णय होतात, याच्याकडे लक्ष लागलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि लक्ष देणं ते गरजेचं पण असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आता पाकिस्तानचा आपण विचार केला तर पाकिस्तानसुद्धा कायम टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे आहेत आणि आतंकवादी संघटना ज्या आहेत त्यांना सहकार्य करत आलेला आहे, त्यांना आसरा देत आलेला आहे. त्याचं खूप महत्त्वाचं आणि खूप मोठे एक्झाम्पल काय होतं, तर लादेन जो आहे तो लादेन पाकिस्तानमध्ये सापडला होता, एबटाबाद या शहरामध्ये. त्यामुळं हे सिद्ध झालेलं आहे की पाकिस्तान टेररिस्ट ऑर्गनायझेशन असतील, वेगवेगळे आतंकवादी असतील, यांना कायम सहकार्य करत असताना आपल्याला पाहावयास मिळतो, आसरा देत असताना पाहावयास मिळतो. त्यातलं लादेन एक सगळ्यात मोठे एक्झाम्पल आहे, हाफिज सईद एक्झाम्पल आहे, अनेक एक्झाम्पल आहेत. तशाच प्रकारचं कृत्य जे आहे ते तालिबाननं सुद्धा इतिहासामध्ये केलं आहे. ज्यावेळेस तालिबानची सत्ता अफगाणिस्तानवरती होती त्यावेळेस IC-814 हायजॅक केलं होतं आपलं विमान, त्यावेळेसचा तो प्रसंग तुम्हाला आठवत असेल. त्यामुळं तालिबानसुद्धा स्वतः आतंकवादी संघटनाच यांना अगोदर मानलं जात होतं. आता त्यांचं अफगाणिस्तानवरती वर्चस्व प्रस्थापित झालं, त्यामुळे आता त्यांना गव्हर्नमेंट मानणं, सरकार मानणं हे जगाला भाग आहे, म्हणजे पर्याय नाही त्याच्याशिवाय. त्यामुळे आता त्यांना सरकार मानलं जाते. परंतु भविष्यामध्ये हे तालिबानी आहेत ते सुद्धा टेररिस्टना सहकार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतील, अशी शंका इंडियाला नाही तर पूर्ण जगाला आहे. आणि त्यामुळे आता पाकिस्तान आणि तालिबान जर एकत्र येत असतील तर याचा त्रास फक्त इंडियाला नाही तर जगाला सुद्धा होऊ शकतो. आणि तशाच पद्धतीने इंडिया विचार करत आहे की इंडियाला याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास कदाचित होऊ शकतो. त्यामुळे खरं तर त्या दोघांचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याच्यावरती नजर इंडियाची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ही सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे ते श्रींगला इन वॉशिंग्टन फॉर टॉक्स विथ US ऑफिशियल्स. USच्या भेटीसाठी जे हर्षवर्धन श्रींगला आहेत हे फॉरेन सेक्रेटरी आहेत आपल्या, आणि ते वॉशिंग्टनमध्ये US ऑफिशियल्स, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांचे ऑफिसर आहेत, त्यांना भेट देताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. त्याच्यामध्ये मग काय चर्चा होते आपल्यासाठी त्यावेळेस महत्त्वाचं असेल हे सांगणारी खरं तर न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. मग याच्यामधून की पॉईंट आपण काय घेऊ शकतो, तर USA इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. हा की पॉईंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतो. पुढची न्यूज आहे ती शैलेंद्र सिंग यांच्याशी रिलेटेड. ती इंडियाची बायोलॉजिस्ट आहेत आणि त्यांना ग्लोबल अवॉर्ड मिळाला आहे. आणि तो ग्लोबल अवॉर्ड कशासाठी मिळाला आहे त्यांना, तर कासवांच्या ज्या प्रजाती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत त्या वाचवण्याचं कार्य हे करत असतात. त्या कार्यासाठी त्यांना ग्लोबल अवॉर्ड मिळालेला आहे. तो अवॉर्ड आहे बेहलर टर्टल कन्झर्वेशन अवॉर्ड. तो अवॉर्ड मिळालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे. आणि विशेष करून फॉर ब्रिंगिंग 3 क्रिटिकली इंडेंजर्ड टर्टल कन्झर्वेशन स्पीसीज, म्हणजे 3 प्रजाती टर्टलच्या म्हणजे कासवांच्या अशा आहेत की त्या पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावरती होत्या, परंतु यांच्या या कार्यामुळं त्या प्रजाती ज्या आहेत
त्या सुरक्षित झालेल्या आहेत, कन्झर्व झालेल्या आहेत. त्यांना वाचवण्याचं कार्य त्या प्रजातींना यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्यामुळं त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला पाहाव्यास मिळतो. शैलेंद्र सिंग हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि पुढची छोटीशी न्यूज काय आहे तर जालियनवाला बाग जे झालं होतं ते हिस्ट्रीमध्ये जालियनवाला बागचं महत्त्व आहे, एक वेगळी हिस्ट्री आहे. 13 एप्रिल 1919मध्ये जो प्रकार झाला होता त्याच्यामध्ये आत्ता गव्हर्नमेंटनं काय केलं तर ते मेमोरियलमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे. तिथं खूप छान प्रकारे गार्डन वगैरे बांधून तिथे एक मेमोरियल केले, जेणेकरून तिथं जी लोक मृत्युमुखी पडली होती भारतीय त्यांच्या आठवणीत हे बांधलं गेलं आहे. परंतु काही इतिहासकारांकडून याच्यावरती टीका केली गेली होती. परंतु आता सेंट्रल गव्हर्नमेंटकडून कल्चरल मिनिस्ट्री आहे त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलं की हे जे मेमोरियल बांधलं गेलं आहे ना ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या डायरेक्ट नजरेखाली, डायरेक्ट गायडन्सखाली बांधले गेले. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इनकरेक्टनेस म्हणजे कोणत्याही त्याच्यामध्ये चुकीचा प्रकार झालेला नाही असं कल्चरल मिनिस्ट्रीकडून जाहीर करण्यात आलेलं पाहाव्यास मिळते. मग याच्यामधून एकच की पॉईंट काय निघू शकतो की 13 एप्रिल 1919ला अमृतसरमध्ये जे जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं ना त्याची मॉडर्न इंडियाच्या माध्यमातून त्याची हिस्ट्री काय आहे ही डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्याची काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. तो ब्रिटिश इरा कशा पद्धतीने त्यावेळेस कोणकोणत्या घटना भारतामध्ये घडत होत्या त्याची हिस्ट्री आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही न्यूज खरं तर महत्त्वाची होऊन बसते. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. आत्ता तालिबानची सत्ता तिथं तालिबानचं वर्चस्व तिथं प्रस्थापित झाले, परंतु तालिबानकडून अजूनपर्यंत गव्हर्नमेंटची एक स्टेबल गव्हर्नमेंटची स्थापना केली गेली नाही. परंतु आता तालिबान क्लोज आहे त्याच्या म्हणजे गव्हर्नमेंट लवकरात लवकर त्यांच्याकडून लवकरच स्थापन करण्यात येईल असे चिन्ह आहेत. परंतु तिथं महिलांचे वेगवेगळे प्रोटेस्ट चालू आहेत आणि त्यांची विशेष करून मागणी आहे तर राईट टू वर्क म्हणजे काम करण्याचा अधिकार. आता तालिबान्यांचे नियम वगैरे आहेत ना, आता 1996चा पिरियड जर आपण बघितला तर त्यावेळेस तालिबान्यांची सत्ता होती अफगाणिस्तानवरती आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं तर महिलांनी घराच्या बाहेर पडायचं नाही, जर पडायचं असेल तर त्यांच्या घरातील एक पुरुष त्यांच्याबरोबर पाहिजे, सिनेमा हॉलमध्ये जायचं नाही, सिनेमा त्यांनी बघायचा नाही, पूर्ण अंग त्यांचं बुरख्याने झाकलं पाहिजे, अशा प्रकारचे नियम त्यांनी केले गेले. त्याचबरोबर त्यांनी ड्रायव्हिंग करायचं नाही किंवा त्यांनी कामावर जायचं नाही, फक्त घरामध्येच बसायचं, अशा प्रकारचे नियम स्त्रियांसाठी तालिबान्यांनी केले होते. आणि त्यामुळे आता तालिबानचं गव्हर्नमेंट तिथं प्रस्थापित झालं तर पुन्हा एकदा अशा प्रकारचे नियम येऊ शकतात अशी भीती महिलांमध्ये असलेली पाहाव्यास मिळते. आणि त्यामुळं महिला या रस्त्यावर उतरून प्रोटेस्ट करत आहेत, त्यांच्या मागण्या मांडत असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला खरं तर पाहाव्यास मिळते. मग याच्यामधून अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे तर आपण बघितलं आहे. त्यानंतर अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून बघून ठेवायचं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगून बसलेलं आहे. एवढेच की पॉईंट याच्यातून निघू शकतात. पुढची न्यूज आहे USA रिलेटेड. आणि USA काही दिवसांपूर्वीच आपल्याला हुरिकेन इदा हे जे चक्रीवादळ आहे ते आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 26 लोकांच्या आतापर्यंत डेथ झालेली आहे असं घोषित करण्यात आलेलं पाहाव्यास मिळतं आहे. आणि तो जो डेथ पोल आहे म्हणजे डेथची संख्या आहे ती वाढत चाललेली आहे असं पाहाव्यास मिळतं. आणि त्याचा आणखी एक इफेक्ट काय झाला तर या वादळामुळं तिथं मोठ्या प्रमाणात नॉर्थ ईस्ट साईडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला पाहाव्यास मिळाला आणि त्याच्यामुळे तिथं पुरासारखी परिस्थिती झालेली पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये लोकांना वाचवण्याचं कार्य तिथल्या फोर्सकडून केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. या इमेजमध्ये सुद्धा आपण तशा प्रकारचे दृश्य बघू शकतो. हे सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. मग याच्यातून वेगळा की पॉईंट आपण काय काढू शकतो तर सायक्लोन टॉपिक जो जॉग्राफीचा आहे तो सायक्लोन टॉपिक व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. सायक्लोनची निर्मिती म्हणजे चक्रीवादळांची निर्मिती कशा पद्धतीनं होत असते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि इदा सायक्लोन जो हुरिकेन इदा या चक्रीवादळाची निर्मिती कशा पद्धतीनं झाली होती याची सुद्धा एक छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. याच्यावरती अशा प्रकारच्या इन्सिडेंटवरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होत असतो. त्यामुळं हुरिकेन इदा या चक्रीवादळाविषयी सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इथं आपल्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण एडिटोरियल डिस्कस करायला सुरुवात करू. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ना ते पहिलं एडिटोरियल आहे जे हायड्रो इलेक्ट्रिकल जे प्रोजेक्ट असतात विशेष करून हिमालयन रिजनमध्ये ते फॉर्म केले जातात त्याच्याविषयी उहापोह करणारं हे एडिटोरियल असलेलं पाहाव्यास मिळते. मला वाटतं हे दुसरं एडिटोरियल आपण डिस्कस करतोय
त्याच स्ट्रॅजेडीवरती. आणि विशेष करून याच्यामध्ये जो केदारनाथचा इन्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये अनेक लोकांना जीव गमवावा लागला होता, त्याच्याविषयी सुद्धा याच्यामध्ये भाष्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून यांना काय सांगायचे आपल्या सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. हिमालयन रिजनमध्ये अनेक हायडल प्रोजेक्ट बांधले जातात, अनेक डॅम बांधले जातात आणि तिथल्या महत्त्वाचे करून गंगा रिव्हर असेल, गंगाच्या उपनद्या असतील, वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज असतील, त्याच्यावरती हे डॅम फॉर्म केले जातात. हे बंधारे अशा प्रकारचे बांधले जातात आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी, हायड्रो इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो, जनरेट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यासाठीच खरं तर हायडल प्रोजेक्ट्स असतात. परंतु केदारनाथचा जो इन्सिडेंट झाला होता ना, त्याच्यावरून अनेक लोकांच्या एक्सपर्टच्या हे लक्षात आलं, गव्हर्नमेंटच्या हे लक्षात आलं की असे जे प्रोजेक्ट बांधले जात आहेत ना, त्या जर प्रोजेक्टमध्ये काही चूक झाली तर त्याचा मानवी जीविताला किती मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो, हा विचार तो निर्मिती करत असताना, त्याच्या हायडल प्रोजेक्टची निर्मिती करत असताना केला जात नाही. त्यामुळं इथून पुढचे जे हायडल प्रोजेक्ट, त्या केदारनाथचा इन्सिडेंट झाला ना, नंतरचे बरेच हायडल प्रोजेक्ट जे आहे ते पेंडिंग पडलेले पाहाव्यास मिळाले. सरकार त्याला परमिशन देण्यासाठी घाबरत असलेले सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळाले. कारण का, तर त्याला सरकारला स्युअरिटी तशा पद्धतीची नाही आहे. जर याच्यामध्ये काय चूक झाली किंवा उद्या जर हा हायडल प्रोजेक्ट असेल, हा डॅम असेल, जर तो फुटला किंवा त्याच्यामध्ये डिझास्टर काहीतरी झाला तर तो आपण कसा रोखू शकतो, अशा प्रकारचं जे सोल्युशन पुढचं आहे ते सोल्युशनबद्दल क्लिअरिटी नसते त्या प्रोजेक्टमध्ये. त्यामुळे सुद्धा ते प्रोजेक्ट जे आहे ते पेंडिंगला पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. परंतु या आर्टिकलमध्ये मग तोच पॉईंट स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे डॅम बांधत असताय, ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे प्रोजेक्ट डेव्हलप करत असताय ना, त्यावेळेस पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे, जर काय निगेटिव्ह इन्सिडेंट त्याच्यामधून होत असेल तर त्यावेळेस आपण प्रिकॉशन्स काय घेणार आहोत त्याचं प्लॅनिंग पहिल्यांदा करायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही डॅम बांधण्याचं प्लॅनिंग किंवा हायडल प्रोजेक्ट बांधण्याचं प्लॅनिंग करू शकता, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला? मग याच्यामध्ये हिमालयन रिजनचा उल्लेख आला आहे, गंगा रिव्हरचा उल्लेख आला आहे, ऋषिगंगाचा उल्लेख आला आहे. ऋषिगंगा व्हॅली डिझास्टर झाला होता, त्याच्यामध्ये जवळजवळ 200 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, त्याचा सुद्धा इन्सिडेंट यांनी इथं दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. समजते तुम्हाला? आणि त्यानंतर इथं जसं तुम्हाला सांगितलं की केदारनाथ ट्रॅजेडी इथं सांगितले 2013मध्ये केदारनाथ इन्सिडेंट झाला होता. त्यानंतर एक्सपर्ट बॉडीची सुद्धा स्थापना केली गेली होती आणि एक्सपर्ट बॉडीला हे सांगितलं होतं की जो त्यावेळेस बांधलेला जो डॅम आहे तो विशेष करून ताप्ती डॅम आहे बहुतेक तिथं, त्या डॅमविषयी इन्फॉर्मेशन काढायला पाहिजे. म्हणजे त्या एक्सपर्ट बॉडीचं कार्य काय होतं, तर केदारनाथचा जो इन्सिडेंट झाला होता तिथं कशा पद्धतीने पुरासारखी परिस्थिती झाली होती, सर्वजण पाण्याखाली गेले होते. केदारनाथ मूवी जर तुम्ही बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तो इन्सिडेंट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तशा प्रकारची सिच्युएशन का झाली याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक्सपर्ट बॉडीची नेमणूक केली होती आणि त्यांना हे सुद्धा सांगितलं होतं की हायडल पॉवर प्रोजेक्टचा त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याच्यामुळं काय नुकसान तिथं पोहोचलं आहे का, त्याचंसुद्धा इन्व्हेस्टिगेशन त्यांना करायला सांगितलं होतं. आणि त्या एक्सपर्ट बॉडीनं त्यावेळेस सांगितलं होतं की याला अनेक कारणं आहेत, फक्त हायडल प्रोजेक्ट हे कारण नसून इतरसुद्धा कारणं आहेत, असं त्या बॉडीनं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. म्हणजे एकंदरीत या आर्टिकलमध्ये काय सांगितलं की हायडल प्रोजेक्टचे डॅम बांधायला पाहिजे, आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेशन खूप गरजेचं आहे, परंतु आपल्याला द रिव्हर मस्ट फ्लो फ्री, म्हणजे रिव्हरचा फ्लो आहे ना तो फ्लोसुद्धा स्मूथ ठेवणं गरजेचं आहे. तो फ्लो जर आपण अडवण्याचा प्रयत्न केला तो नेचरच्या, मग तो फ्लो अडवत आहे म्हणजे तुम्ही नेचरच्या विरोधात जात आहे, म्हणजे नेचरच्या तर विरोधात जायचा आपण प्रयत्न केला तर उद्या 100% आपल्याला आपत्तीला सामोरं जावं लागतं. त्यामुळं आपण नेचरच्या विरोधात न जाता इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने आपण जनरेट करू शकतो, कशा पद्धतीने अशा प्रकारचे डॅम बांधू शकतो, हायडल प्रोजेक्ट यशस्वीरित्या बांधू शकतो, त्याचं कोणत्याही आपत्तीमध्ये रूपांतर होणार नाही याची काळजी घेऊ शकतो, हा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे, महत्त्वाचं करून, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजतंय तुम्हाला? हा कोर गाभा आहे या आर्टिकलचा. मग या आर्टिकलमधले की पॉईंट काय काय आहे, तर पहिला गंगा रिव्हरचा उल्लेख आला आहे, मग गंगा रिव्हरविषयी इन्फॉर्मेशन बघायला पाहिजे, त्याचा मॅप बघून ठेवायला पाहिजे. गंगा रिव्हरच्या ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहेत त्या ट्रिब्युटरीज आपण बघून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला? दुसरा हायडल प्रोजेक्टविषयी, विशेष करून हिमालय रिजनमध्ये हायडल प्रोजेक्ट कोणकोणते आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला? हे 2 की पॉईंट आपण या एडिटोरियलमधून घेऊ शकतोय. मग आता गंगा रिव्हरचा मॅप आपण व्यवस्थितरित्या बघून घेऊया इथंच इंटरनेटच्या माध्यमातून.
इथं आपण विशेष करून गंगा रिव्हरचा मॅप व्यवस्थितरित्या बघू शकतोय. त्याच्यामध्ये मग आपल्याला काय पाहावयास मिळतंय, तर त्याच्यामध्ये विशेष करून गंगा जी आहे ती गंगोत्री या ठिकाणामधून उगम पावते. उत्तराखंडमध्ये हे आपल्याला ठिकाण पाहावयास मिळतं आणि ही गंगा जी आहे ती अशा पद्धतीनं फ्लो होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. इथं मॅपमध्ये तुम्ही बघू शकताय. आणि बांगलादेशमध्ये विशेष करून ती कुणाला मिळते जाऊन, तर ती ब्रह्मपुत्रा या रिव्हरला जाऊन मिळत असताना आपल्याला पाहावयास मिळते. मग त्या गंगेच्या ट्रिब्युटरीज महत्त्वाच्या कोणत्या आहे, तर त्याच्यामध्ये यमुना आपण म्हणू शकतो. यमुनेत्री इथं उगम होतो त्याचा. त्यानंतर इकडे यमुनेचे ट्रिब्युटरी चंबळ, बेटवा पाहावयास मिळते. आणि इकडं त्यानंतर तामसा, दक्षिणेकडून येणाऱ्या गंगेच्या उपनद्या कोणत्या आहेत, तर तामसा आहे, सोन आहे. या 2 महत्त्वाच्या रिव्हर आहेत. त्याच्यामध्ये यमुनासुद्धा आपण म्हणू शकतोय. आणि उत्तरेकडून येणाऱ्या त्याच्यामध्ये गोमती आहे, घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे. या महत्त्वाच्या रिव्हर आहेत. त्या उत्तरेकडून येऊन मिळतात गंगेला. समजते तुम्हाला. आणि गंगा जाऊन मिळते बे ऑफ बेंगॉलला, बंगालच्या खाडीमध्ये, म्हणजे बंगाल सागराला जाऊन मिळत असताना आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला. हा गंगेचा मॅप आपण बघण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो उत्तराखंडचा एरिया आहे ना, या रिजनविषयी विशेष करून हिमालयन रिजन जो हा आहे, याच रिजनविषयी या एडिटोरियलमध्ये आत्ता आपण डिस्कस करत आहोत. त्या एडिटोरियलमध्ये आत्ता आपण आपल्याला इन्फॉर्मेशन दाखवलेलं आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला. त्यामुळं हा मॅप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. पुढचं जे छोटंसं आर्टिकल इकडं आपल्याला पाहावयास मिळतं ना, ते छोटंसं आर्टिकल आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलविषयी. आणि विशेष करून युनायटेड नेशन जे आहे ते तालिबानकडून काय अपेक्षा करते, तर तालिबाननं ह्युमन राईट्सचं, मानवी अधिकारांचं अफगाणिस्तानमध्ये उल्लंघन करता कामा नये. मानवी अधिकारांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, मानवी अधिकारांचं रक्षण करायला पाहिजे, असं युनायटेड नेशन म्हणत आहे. तशाच पद्धतीची चर्चा युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सुद्धा झालेली पाहावयास मिळाली. त्याच्यामध्ये इंडियाने सुद्धा तशा प्रकारचे मुद्दे उचललेले आपल्याला पाहावयास मिळाले. टेररिस्टच्या दृष्टीने सुद्धा इंडियाने त्याच्यामध्ये कमेंट केलेली, युनायटेड नेशन्स सिक्युरिटीमध्ये कमेंट, त्या मीटिंगमध्ये कमेंट केलेली आपल्याला पाहावयास मिळाली. ते सांगणारं हे आर्टिकल आहे. विशेष याच्यामध्ये काही नाही आहे, परंतु की पॉईंट याचा काय निघतो, तर युनायटेड नेशन आणि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. ढोबळमानानं बघायचं झालं तर युनायटेड नेशनची स्थापना शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष करून केली गेली राष्ट्रांमध्ये. आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जी आहे ना, ती युनायटेड नेशनचीच एक ऑर्गनायझेशन आहे. युनायटेड नेशनकडूनच स्थापन केली गेली. आणि विशेष करून इंटरनॅशनल लेवलला सिक्युरिटी आणि पीस म्हणजे सुरक्षितता आणि शांतता डेव्हलप करण्यासाठी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची स्थापना केली गेली. समजते. ही याची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आणखी सखोल इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून ती बघून ठेवायला पाहिजे. त्याच्या नोट्ससुद्धा काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. एवढंच या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं आर्टिकल महत्त्वाचं कोणतं आहे ते बघूयात. पुढचं जे हे आर्टिकल आहे ते युनिव्हर्सिटीवरती डिपेंड आर्टिकलला असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, आणखी युनिव्हर्सिटीविषयी आपल्याला याच्यामध्ये बोललं गेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे आपण बघणार नाही आहोत. पुढचं जे हे छोटंसं आर्टिकल आहे ते वॅक्सिनेशनवरती डिपेंड आहे. जसं की प्रत्येक 2 दिवसाला वॅक्सिनवरती आर्टिकल येत असतं, तशा प्रकारचं आर्टिकल आहे. याच्यामध्ये डिटेल बघण्यासारखं काही नाही, परंतु याच्यामध्ये एक वेगळा की पॉईंट काय सांगितलं, तर डेल्टा व्हेरियंटचा आता जे वॅक्सिन मेकर्स आहेत, ज्या कंपन्या वॅक्सिन्स बनवत आहेत ना, त्यांनी डेल्टा व्हेरियंटचा जास्त विचार करायला पाहिजे. कारण का, तर डेल्टा व्हेरियंट जो आहे तो सेकंड जी वेव्ज इंडियामध्ये आली होती ती डेल्टा व्हेरियंटची वेव आपल्याला पाहावयास मिळाली. आणि एकंदरीत जगाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कोविडमध्ये डेल्टा व्हेरियंट खूप मोठ्या प्रमाणात सापडला आहे. त्यामुळं डेल्टा व्हेरियंटला फाईट करल, डेल्टा व्हेरियंटसाठी अँटीबॉडीज तयार करेल, अशा प्रकारच्या वॅक्सिन बनवायला पाहिजे. वॅक्सिन मेकर्स ज्या कंपन्या आहेत, वॅक्सिन मेकर्स ज्या गव्हर्नमेंट कंपन्या असतील किंवा खाजगी कंपन्या असतील, असा एक वेगळा की पॉईंट या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यातून की पॉईंट तुम्हाला काय पाहिजे माहिती आहे, तर जगामध्ये कोणकोणते व्हेरियंट आढळतात वर्ल्डमध्ये ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते ऑलरेडी मी तुम्हाला याच्या अगोदर भरपूर वेळा सांगितलं आहे. त्यामुळे आत्ता मी नाही सांगणार, तुम्ही जाऊन ते बघा. अगोदरचं लेक्चर बघितलं असेल, तुम्ही नोट्स काढले असेल तर ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, माहिती असेलच. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय बघायचं, तर इंडियामध्ये 3 प्रकारचे व्हेरियंट सापडतात. आणि हा डेल्टा व्हेरियंटचा आणखी एक व्हेरियंट आला आहे, तो एक सापडतो आता. त्यामुळं अशा प्रकारचे जे व्हेरियंट 3 महत्त्वाचे व्हेरियंट आहे ना, त्याच्यामध्ये कप्पा व्हेरियंट आहे, डेल्टा व्हेरियंट आहे आणि आणखी एक व्हेरियंट आहे. ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन, त्याचं लिनिएज काय वगैरे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे. एवढंच या एडिटोरियलमध्ये महत्त्वाचं आहे. इथं आजचे महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत ते समाप्त होत आहेत आणि आजचा द हिंदू इथं एंड होतोय, समाप्त होतोय.
आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल आणि तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो आणि टेलिग्राम चॅनल पण आहे, तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. लेक्चरविषयी वेगवेगळे अपडेट्स तिथं येत असतात, त्यामुळं तुम्ही लेक्चरविषयी अपडेट राहाल. त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल आपला जो आहे तो अवश्य जॉईन करा. सो या नोटवरती मी तुमच्या रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.